तो एक बहुत अच्छा वातावरण देश के अंदर देखने को मिल रहा है और मैं बहुत साफ शब्दों में कहता हूं कि सौहार्द के साथ और कानून के तहत ये सारी चीज़ें हो रही हैं। महाराष्ट्र की कैबिनेट भी बहुत जल्द जाएगी, आप चिंता मत कीजिए। पोलीस आयुक्त आहेत त्यांनी मध्यंतरी गुंडांची परेड काढली होती। संजय राऊतने त्यावर टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने वागड्यांवर हल्ला करण्यात आला त्यांची पण परेड काढणार अशी टीका केली। कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? कोणी योग्य नेते असतील तर त्यांच्याबद्दल मला विचारायचं। संजय राऊत बद्दल काय विचारतो? नरेंद्र मोदींचा हाँ नहीं वो तो हमारी ऐसी मुलाकात हुई, कोई विशेष चर्चा नहीं। पंतप्रधानांचा 19 तारखेला दौरा होतोय, तो दौरा एकंदरीत कशा पद्धतीने असू शकतो? अजून दौऱ्याची पूर्ण माहिती यायची आहे, ती आल्यानंतरच आपल्याला सांगायचं। नगर लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे, भाजपमध्ये वाद आहे का? असं आहे की इच्छा असणं हे काही चुकीचं नाही आहे, पण शेवटी सगळे निर्णय पक्ष घेतो आणि मला विश्वास आहे की पक्ष जो निर्णय घेईल तो राम शिंदे असतील किंवा अन्य कोणी असतील सगळेच मान्य करतील। मुझे इतना ही लगता है कि उनकी गलती ये है कि उन्होंने ये कह दिया कि भाई आप राम जी का विरोध मत करो, राम मंदिर का विरोध मत करो। इतना कहना उनके लिए गलत हो गया और कांग्रेस ने उनको निकाल दिया, क्योंकि कांग्रेस की नीति और नीयत ऐसी रही है। ये वही पार्टी है जिसने सुप्रीम कोर्ट में हलफनामा देते समय राम जी के अस्तित्व पर ही प्रश्न चिन्ह लगाया था। तो बीजेपी का विरोध करते करते आप राम विरोधी मत हो जाओ, ये जो आचार्य जी ने उनको सलाह दी थी वो शायद उनके दिल पर लग गई। पुण्याच्या विमानतळाचा केंद्राने म्हणलं की नवा प्रस्ताव आला, पुणे विमानतळाच्या विषयी नवा प्रस्ताव आला तर लवकर शिंदेंनी सांगितलं होतं वो खरं आहे।